हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर। चला आज पाहूयात क्विक अशी कढी पकोडा रेसिपी। सर्वात आधी लागणारे साहित्य जसे की हिरवी मिरची, दही, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि बेसन हे सर्व एकत्र जमा करून घ्या। आता मी इथं फ्रेश दही वापरले आहे, जेणेकरून कढी आंबट होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे। आता दह्यामध्ये लागेल एवढे पाणी, साधारणतः मी इथे अर्धा ग्लास पाणी वापरले आहे। आता पाणी आणि दही एकजीव करून घ्या। यात 1 चमचा बेसन, मीठ, थोडीशी साखर घालून छान फेटून घ्या। आता कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून छान तडका द्या। यातच बारीक केलेली हिरवी मिरची, ठेचलेला लसूण आणि चिमरभर हळद घालून घ्या। लसूण आणि मिरची छान परतल्यावर तयार केलेलं दह्याचं मिश्रण कढईत घालून घ्या। छान मंद आचेवर वाफवून घ्या। नंतर उकळी आल्यानंतर कोथिंबीर वरून टाका आणि बाजूला ठेवा। दुसरीकडे आता आपण पकोडे किंवा भजी याची तयारी करून घेऊ। याला लागणारे साहित्य असे की बारीक चिरलेल्या 2 मिरच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे, बेसन, कोथिंबीर, कढीपत्ता आणि धने, जिरे, बडीशोप आणि ओवा यांचे बारीक कुटून मिक्सर। आता हे सर्वत्र कांद्यामध्ये घालून चवीप्रमाणे मीठ, बेसन घालून 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट होऊ द्या। आता कढईत तेल गरम झाल्यावर त्यात हे गरमागरम भजी तळून घ्या। तयार आहेत आपले टेस्टी असे कढी पकोडे रेसिपी। आता महत्त्वाचे म्हणजे हेल्दी टिप्स। कढी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की डायजेशन इम्प्रूव्ह होते, वेट लॉस इम्प्रूव्ह होते, स्किनसाठी उत्तम, प्रोबायोटिक कंट्रोल करण्यास मदत करते म्हणजेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते, म्हणून कढीही आपल्या आहारात असणे आवश्यक आहे। थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.